पद्धतीने मसाला भेंडी, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, उभ्या काप करून चिरलेली भेंडी सगळी टाकूयात. गॅस मोठा करूयात. गॅस मोठा केलेला आहे. छान एक 3 मिनिटं परतून घेऊया मोठ्या गॅसवरती. छान भेंडी परतून घेतली आहे. गॅस मोठाच आहे आणि फोडणी जी आहे ती आपल्या सगळ्या भेंडीला लागलेली आहे. आता 1 सेकंदभर गॅस मोठा ठेवायचा आहे. गॅस अजून मोठाच आहे. झाकण ठेवा आणि आता गॅस बारीक करा आणि त्यानंतर गॅस घालवून टाका. गॅस घालवलेला आहे. 2 ते 3 मिनिटं भेंडी अशीच वाफेवरती होऊ द्यायची आहे. गॅस बंद आहे. बंदच होता आणि 5 मिनिटं आपण भेंडीला वाफ देऊन घेतली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर हे बघा भेंडी आपली अर्धी शिजलेली आहे. आता आपण परत गॅस ऑन करूयात. तुम्ही दाबून जर बघितलं तर बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता इथे गॅस ऑन केलेला आहे. आपण उर्वरित जे आपले मसाले आहेत ते टाकूयात. जसं की जिरे पावडर 1 चमचा, 1.5 चमचा धणे पावडर, थोडंसं लाल तिखट, त्यानंतर मीठ आणि छान परतून घेऊयात. गॅस मोठा आहे. थोड्या वेळाने मी बारीक करणार आहे. अशा पद्धतीने भेंडी केली तर त्याचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो आणि भेंडी चिकट होत नाही. आता इथे किचन किंग मसाला आहे तो थोडासा चवीसाठी टाकला आहे आणि आता आपण एक वाफ काढून घेऊया. गॅस जो आहे तो बारीक केलेला आहे. आता परत मगाशी जशी वाफ काढली होती तशीच वाफ काढायची आहे. गॅस मोठा केलेला आहे आणि 3 मिनिटं ह्याला आपण वाफ देऊयात झाकण न ठेवता. आणि 3 मिनिटांनंतर झाकण ठेवूयात 2 मिनिटांसाठी. 3 मिनिट झालेले आहेत. आता झाकण ठेवूयात. गॅस बंद करूयात आणि 2 मिनिटं असंच ठेवूयात. आपण झाकण काढून बघूयात. बघा मस्त वाफ आली. ह्या भेंडीत अजून वाफ आहे. आता आपण दाण्याचा कूट टाकूयात आणि परतून घेऊयात. दाण्याचा कूट हा खमंग भाजलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर दाण्याचा कूट टाकल्यानंतर परत थोडंसं परतून घ्या, पण मी नाही परतणार आहे. आता भेंडी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. हवं असल्यास यात चाट मसाला टाका. आपली सोप्या पद्धतीने मसाला भेंडी तयार आहे.